शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। अमावस्येचे उपाय, जी अमावस्या आलेली आहे 12 तारखेला बुधवारच्या दिवशी, तर ह्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहे ज्याच्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते। बघा लक्ष्मी प्राप्ती कशी होते, तर बघा ह्या दिवशी जर आपण महादेवांच्या पिंडीवर उसाच्या रसाने डाळिंबाच्या रसाने अभिषेक केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते। आणि जर तिळाचं पाण्याने जर अभिषेक केला महादेवांवर तर आपले पितृ तृप्त होतात आणि पितरांना मुक्ती मिळते, पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। म्हणून ह्या गोष्टी करायच्या आहे। अमावस्या आहे म्हणून आपल्या घरातली दारिद्र्यता काढायची आहे। आपल्या घरामध्ये जाडे जळपटे संपूर्ण काढून घ्यायचे आहे। घर क्लीन करायचं आहे। घरामध्ये मिठाचा पोचा लावायचा आहे किंवा हिंगाचा पाण्याचा पोचा म्हणजे फरची पुसून घ्यायची आहे। संपूर्ण जाडे वगैरे काढून घरातली बेडशीट असू द्या व ब्लँकेट असू द्या सगळं संपूर्ण धुवून टाकायचं आहे। घरातले फॅन वगैरे असतील ते सुद्धा स्वच्छ पुसायचे। आपली गाडी असेल तर गाडीला स्वच्छ धुवून टाकायचं आणि त्याच्यावरून उतारा सुद्धा करायचा। अमावस्या म्हटली तर ही दारिद्र्यता काढणारी अमावस्या आहे आणि श्रावण महिन्यातली अमावस्या आहे म्हणून ही दीप अमावस्या म्हणून सुद्धा साजरी केली जाते। या दिवशी दीपांचं पूजन केलं जातं, दिव्यांचं पूजन केलं जातं, दिव्यांची आराधना केली जाते। दिव्याजवळ म्हणजे याचा मोठा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, त्याच्यात दिवे कशा पद्धतीने लावावे, मंत्र कोणता म्हणावा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। बघा ह्या दिवशी दिव्यांचं पूजन का करतात तर पितरांना तृप्ती मिळते, पितरांचा आशीर्वाद मिळतो, अंधकारामधून प्रकाश निर्माण होतो घरामध्ये आणि नकारात्मक शक्ती बाहेर जाते, वंशाची वृद्धी होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रवेश होत असतो। म्हणून अमावस्याच्या दिवशी ही जी गटरी अमावस्या आहे, हरियाली अमावस्या आहे, ह्या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे। ह्या दिवशी आपल्या घराचा उतारा सुद्धा करतात। आपलं रक्षण, आपल्या घराचं रक्षण संरक्षण होण्यासाठी घराचा उतारा सुद्धा केला जात असतो। या दिवशी कपूर होम सुद्धा केला जात असतो। कपूर होम केल्याने आपल्या घरातलं दारिद्र्यता नष्ट होते, लक्ष्मी मातेचं आगमन घरात होतं, अडलेली कामं पूर्ण होतात, मनातल्या कामना पूर्ण होत असतात। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये करायच्याच आहे। दुसरं म्हणजे ह्या दिवशी आपल्याला आपल्या दारापुढे एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे, जो आपल्या पितरांच्या नावाने प्रज्वलित केला जातो। तुम्ही दारापुढे किंवा तुम्ही माठाजवळ लावू शकतात, याच्याने सुद्धा आपल्या घरातली इडापिडा जात असते। म्हणून ह्या दीप अमावस्येला खूप महत्त्व आहे। या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि भगवान शंकरांची आराधना सुरू केली जाते। म्हणून ह्या दीप अमावस्येला खूप महत्त्व आहे। या दिवशी या ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या घरामध्ये जर बूट असतील किंवा तुम्ही बूट दान करायचे आहे, म्हणजे न वापरणारे जे बूट आहे, कपडे आहेत ते तुम्ही कुणाला तरी गरीब व्यक्ती गरजू व्यक्तीला दान करायचे आहे। या दिवशी दानाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। या दिवशी आपल्या घरामध्ये जर तुटके फाटके भांडे बिंडे असतील ते तुम्हाला टाकून द्यायचे आहे। घरामध्ये रद्दी असेल ती विकून टाकायची आहे, याच्याने आपल्या घरातली दारिद्र्यता जात असते। बघा घरामध्ये कुठंच धूर राहू नका देऊ। ज्या घरामध्ये धूर राहते त्या घरामध्ये राहूचा प्रवेश होतो, म्हणजे राहूचा प्रवेश ज्या घरामध्ये झाला त्या घरामध्ये वाद विवाद कटकट सतत असते। म्हणून आपल्याला ह्या दिवशी आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची असते। देवांना सुद्धा साफ करायचं असतं। देवांचं सुद्धा जे देवघर आहे, मंदिर आहे ते साफ करून त्या ठिकाणी नीटनेटकेपणाने ते देव लावले जातात, देवांची आराधना केली जाते, दिवसभर दिवा प्रज्वलित केला जातो। असं म्हणतात की ह्या दिवशी जर आपण दिवसभर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर दीपदान केलं म्हणजे दिवा लावला दिवसभर तर आपल्या घरामध्ये आलेलं संकटांचं निवारण होत असतं। म्हणून ह्या दिवशी हे सगळे कार्य आपल्याला करायचे आहे। दुसरं म्हणजे अमावस्या म्हटली तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये खीर बनवायची आहे, कारण की अमावस्येच्या दिवशी खीर बनवणं खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे, कारण की ते लक्ष्मीकारक मानलं गेलेलं आहे। या दिवशी असं सुद्धा म्हणतात की अमावस्या आली की अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये 14 दिवे लावायचे। जे 14 दिवे लावतात त्याच्याने लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरामध्ये होत असते, पण ते दिवे आपल्याला तुपाचेच लावायचे असतात। ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे पण आपल्या आयुष्यासाठी आणि आपल्या घराचं संरक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहे। या सगळ्या गोष्टी करून बघा, नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।